नमस्कार. पडसादाच्या आयच्या भागात तुमका सगळ्यांक माये मोगाचो येवकार. इश्टानो, दक्षिण गोंयांत फाटले कांय दीस 77 फीट उंचायेचो रामाची ब्रॉन्झ मुर्ती, जी आमी संवसारांतली सगळ्यात व्हडली मुर्ती म्हणटात, ती पळोवपाक आनी पर्तगाळीचो पुराय उत्सव जालो. त्या उत्सवाक येवपाक कितलेशेच संवसारभरांतले लोक आयिल्ले. आनी एकंदर प्रधानमंत्री धरून मुख्यमंत्री म्हणया किंवा थंयचे आयोजक म्हणया, ते कशे गोंयान आतां बीच टुरिजमा कडल्यान स्पिरिच्युअल टुरिजमा कडेन वचपाक जाय अशा तरेची थंय विधानां परत परत आयकुपाक मेळटालीं. आनी दक्षिण गोंयान हें सगळें घडटा आसतना उत्तर गोंयान आमकां एक खूब वेगळेच भयानक चित्र फाटले कांय दीस पळोवंक मेळ्ळें, अजुनूय पळोवंक मेळटा. आनी एकंदर हें सगळें पळयलें जाल्यार गोंयचें पर्यटन किंवा एकंदर गोंय खंय वता असो प्रश्न पडटा. गोंयचें टुरिजम किंवा गोंयचें पर्यटन घेतलें जाल्यार सुरवाती सावन जें पर्यटन आयज गोंयांत चलता किंवा ज्या तरेची गोंयची इमेज आसा ती योग्य आसा काय कितें अशे प्रश्न आमकां दर दिसा पडटा. आनी ह्या एकंदर सगळ्या विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतात. ही चर्चा करपाक आमच्या मदीं हांगा आसात संदीप बाब हेबळे. संदीप बाब, येवकार तुमकां. संदीप बाब स्वता एक सोशल एक्टिविस्ट, आरटीआय एक्टिविस्ट, गोवा आरटीआय फोरमाचे ते जॉयंट सेक्रेटरी आसात आनी अशा तरेच्या विशयाचेर खूब मार्मीक सोशल मिडियाचेर भाश्य करतात. तांच्या कडल्यान आज आमी ह्या विशयाचेर जाणून घेतलें. आनी आमचे दुसरे आयज उलोवपी आसात वरुण हेगडे. वरुण, येवकार तुका. सोल ट्रॅव्हलिंग नांवाची गोंयान एक सुंदर टुरिजम रिलेटेडूच कंपनी वरुणान स्थापन केली. स्वता एक इंजिनियर आनी म्हाका दिसता जर्मनीक आशिल्लो तूं, इंजिनियरींग करतालो, थंय काम करतालो, तें सोडून हांगा येवन एका तरेन गोंयच्या पर्यटनाक एक थोडीशी वेगळी दिशा दिवपाचो यत्न ह्या तरणाट्यांनी केलो. आयज तांच्याय कडल्यान आमी ह्या विशयाचेर उलयतले. आनी वरुण, तुज्या कडल्यान सुरवात करता की हे एकंदर आयज जे आमी चित्र पळयतात ते पळयलें जाल्यार एज समवन हू इज इन टू द फील्ड म्हणटा तशें ऑन द फील्ड आनी एज अ लेमॅन, एज अ गोवन, वेर इज अवर टुरिजम हेडिंग टू? आमचे गोंयचे पर्यटन आज खंय वता कशें तुका दिसता? अन्वेषा, पयले सुवातेर तुज्या आनी तुज्या टिमीक धन्यवाद की म्हाका ह्या सुवातेर उलोवपाचो एक ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून. टुरिजम जो गोंयचो आसा, आतां खुबशे आमी आयकतात की स्पिरिच्युअल कंप्लिटली चेंज जातलो. गोंयच्या टुरिजमाक म्हाका दिसता की एक तरेचो ओवर अ पिरियड ऑफ टायम एक इट्स अ मेल्टिंग पॉट ऑफ कल्चर. खूब वेगळ्या वेगळ्या गजाली सून वो जाला. कंप्लिटली चेंज करप, जो सद्याचो आसा तो कंप्लिटली वेगळो करप, इट्स अ मायंडसेट चेंज. हाका खूब टायम लागता, खूब एफर्ट्स लागता, मनी लागता. एंड आय डोंट नो ह्या पॉयंटाचेर हे इट मेक सेन्स ऑर नॉट. कित्याक फाल्यां करंटली कितें आसा, आमी गोंयाक खुबशे जाण वळखतात की बीचीस, पार्टीज, कसिनोज. आतां हांव जेन्ना भायर वतालो, जेन्ना शिकपाक गेल्लो, तेन्ना म्हाकाय तेच प्रश्न पडिल्ले की खरेंच गोंयान कॉलेजीय बी आसा काय ना. सो हे चेंज करपाक एका लेवलाचेर आमी सोल ट्रॅव्हलिंगाची स्थापना केल्ली की गोंयान हेच ना पूण आनीक सगळें आसा म्हणून. कित्याक पळय, बीचीस, पार्टीज आमकांय अश्यो एटलिस्ट बीचीस आमकांय आवडटात, आमकांय बिचार वचपाक आवडटात. आमी हे सोडून ते करात अशें म्हणल्यार कंप्लिटली इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू चेंज द मायंडसेट. बट एका लेवलाचेर आमी जे गोंय आमी पळयल्लें, जेन्ना आमी व्हडले जाल्ले तेन्ना आमी जे गोंय पळयल्लें, ते लोकां मेरेन दाखोवपाक, अशें हें करपाक सोल ट्रॅव्हलिंगाची स्थापना केल्ली. अजून हातूंत सुद्दां देर इज अ व्हेरी लिमिटेड सेक्शन ऑफ पीपल हू कम फॉर अस. इट्स नॉट लायक द टुरिजम इंडस्ट्री इज 100%. आमकां एक 20-30% लोक येता आसतले मॅक्सिमम, इफ आय गो विथ द हायर लिमिट. सो हे चेंज करपाक इतली वर्सां लागली आनी इतले एफर्ट्स लागले. नाव चेंजिंग इट completely to spirituality, I think it might not make sense because it will require a lot of efforts. I don't know how much results it will give, but spirituality can be a very important part of Goan tourism. कित्याक इवन आमच्या टुरांनी सद्दां सुद्दां देवळां, चर्ची, मॉस्क आर अ इंटग्रल पार्ट ऑफ डिफरंट ट्रेन्स दॅट वी डू. सो थंय वचून पळोवपाचें आनी द स्टोरीज दॅट वी टेल अराउंड इट शूड बी विल फॉर्म अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस अशें म्हाका दिसता. संदीप, तूं गोंयचें पर्यटन कितलीशींच वर्सां जालीं पळयता आनी आयज ज्या तरेन गोंय लोक परच्यू करता इज वे डिफरंट दॅन वॉट एक्चुली गोवा इज. पूण हे म्हणजे कित्याक लागून जालें हो एक प्रश्न. आनी आयज जर आमी बदलतले म्हणटा जाल्यार इज इट सो इजी की आमी हे रातयान परसेप्शन बदलूंक शकता? ह्या टॉपिकार एक्चुअली हांव ट्युरिजम इंडस्ट्रीन ना. तुमी जाणा, आय एम मोर इन टू स्पोर्ट्स आनी पॉलिटिकल हे सुद्दां हांव कॉमेंट्री करता या म्हणजे फेसबुकार हे घालता. सो हो म्हाका टॉपीक एक्चुअली इट इज समथींग न्यू. पण आय वील टेल यू फ्रॉम माय पर्सनल अशे ऑब्जर्वेशन्स या इंटरॅक्शन्स विथ पीपल. थोड्या आनी जे जशें वरुणान सांगलां,
हांव स्लायटली डिसएग्री करता ताज्या पॉयंटाचेर, कारण गोवा इज नॉट ओन्ली अबाउट बिचीस आनी नायट लायफ. आनी ट्युरिजम मिनिस्टरांनी म्हणलां गोवा हॅज लॉट टू ऑफर. आनी आज आमची हिस्ट्री पळयली, रायट फ्रॉम इंडिजिनस आमचे लोक आशिल्ले, कुणबी, धांगार, हे मागीर कदंबा पिरियड आयलो, विजयनगर पिरियड आयलो, बहमनी पिरियड आयलो, बिजापूर पिरियड आयलो, आनी मागीर ऑलमोस्ट 450 years ऑफ पोर्चुगीज रूल आयले. सो एक कल्चर, युनीक कल्चर गोंयान डेव्हलप जाल्लें आसा. आनी हें युनीक कल्चर आज समजा आमी टॅप करूंक शकना जाल्यार इट इज आवर फेलियर. इट इज नॉट दॅट वी आर चेंजिंग इन टू समथींग न्यू. Why have we not tapped into our culture which has developed? It is something unique. As if we look at Goa natural beauty आसा, वरुणानूय सांगला की सगळे जाणांक गोवान नॅचरल ब्युटी आसा. आनी नॅचरल ब्युटीक लागून लोक येतात, ट्युरिस्ट येतात. डोमेस्टीक ट्युरिस्ट आज 1 crore पाविल्ले आसात एन्युअली. फॉरेन ट्युरिस्ट वी हॅव नॉट बीन एबल टू टॅप. फॉरेन ट्युरिस्ट मे बी बिफोर प्री कोविड टायम आमचे 10-12 लाख येताले. आज इट इज लेस देन 50%. सो वेर इज दीस फेलियर? वी हॅव नॉट बीन एबल टू टॅप आवर ओन पोटेन्शियल. आनी आज खंय तरी मे बी तो स्टॅच्यू बांदला एज पार्ट ऑफ स्पिरिच्युअल ट्युरिजम धरतूं. स्टॅच्यूच्या हायटीर हांवें एक पोस्ट घाला, आय एम अगेन्स्ट दीस कॉम्पिटिशन ऑफ हायट्स आनी नॉट अगेन्स्ट प्रमोशन ऑफ कल्चर. हातून एक डिफरन्स हांव व्हेरी वेल स्पेसिफाय करता. कल्चर प्रमोट जावपाकूच जाय, पण जो आज हाका एक पॉलिटिकल एंगल दिला, हायट कॉम्पिटिशन जाला. आज गोंयान अमके फूट बांदतले, फाल्यां अयोध्यान बांदतले, खंय तरी हांवें वाचलें शिवलिंग बांदतात बिहाराक, तोय कितलेशेच फूट बांदतात. सो दॅट इज नॉट कल्चरल ब्युटी. आज कल्चरल ब्युटी आमी टॅप करतले जाल्यार एक कल्चरल पार्क बांदा. एंटायर महाभारत थीम घेया, रामायण थीम घेया, वेगळे वेगळे गोंयच्यो थीमी घेयात, जे गोंयची हिस्ट्री आशिल्ली. इट इज समथींग युनीक. आज हिस्ट्रीक आमी नेगेटिव्हली डील करतात. आज पॉलिटिकल एंगल घेतात आनी क्रिटिसायज करता हिस्ट्रीक. हिस्ट्री आमी चेंज करूंक शकना. बट हिस्ट्री जी घडल्या, वी हॅव टू, दॅट इज आवर युनीक सेलिंग जो पॉयंट आसा. सो तो आमी फुडें कशें व्हरतले आनी ज्या पद्दतीन आमी ट्युरिस्ट अट्रॅक्ट करतले, हे आमकां हाजेर विचार करपाची गरज आसा. बरोबर. म्हणजे वरून वॉट आय अंडरस्टँड फ्रॉम संदीप इज की आमचो कल्चर, ताका स्पिरिच्युअलिटी म्हणया किंवा वॉट एवर, ह्यो गजाली ऑलरेडी आशिल्ल्यो, बट हॅव वी पॅकेज ते, म्हणजे जेन्ना त्यो एक्चुअली जावंक जाय आशिल्ल्यो तेन्ना त्यो जावंक ना. आनी आतां आमी सडनली फ्रॉम नोवेर येतात आनी म्हणटात की आमकां हे टुरिजम जाय, आमकां त्या तरेचें टुरिजम जाय. सो जशें तुवें म्हळें की सडनली रातयान काय ह्यो गजाली जावपाक शकना. बट हे जे पॅकेजींग आसा तें पॅकेजींग चुकलां काय कितें? आनी हॅव वी पॅकेज्ड इट टू सूट द निड्स? म्हणजे जे पब्स आसात किंवा आमचे खूब जाण म्हणटात की गोंयान कित्याक चीप लिकर मेळटा, सवाय मेळटा, इट्स अ फॅक्ट. बट दॅट डजंट मीन की तुमी हांगा फक्त सोरोच पिवपाक येयात किंवा गोंयकार फक्त सोरो पितात. सो हे पॅकेजींग खंय तरी चुकलां एट द गव्हर्मेंट लेवल म्हणया किंवा एट सिस्टमीक लेवल. म्हाका दिसता गोंयचें अशें ब्रँडींग अशें जें आसा पळय तें इतलें जावंकूच ना. वी एक्चुअली रोड ऑन द वेव. गोंयान सोरो सवाय मेळटालो, लोक हाका लागून येताले. सो ट्युरिजम जस्ट वेंट विथ द फ्लो. वेगळे तरेचें जें ब्रँडींग जाय पडटा इन अ डेस्टिनेशन तें आमी अजून पर्यंत करूं ना. बट वी हॅव अ गूड चान्स ऑफ डुईंग इट इन फ्युचर. कित्याक सद्या सुद्दां गोंयाक खूब जाणांक दिसता की फक्त पार्टीज आसा, बीचीस आसा. आतां इल्ले जेन्ना आमी दाखोवपाक लागले तांकां, पीपल आर सींग, अरे हे गोंयान मेळटा, तें गोंयान आसा, आनी खंयच नाशिल्लें मरे. सो म्हाका दिसता की दॅट्स अ गूड ऑपॉर्च्युनिटी टू एक्चुअली ब्रँड गोवा बेटर. तुमकां एक उदाहरण दिवपाचें म्हणल्यार जेन्ना हांव काम करतालो, हांव जर्मनीक काम करतालो आनी तेन्ना म्हाका भोंवपाची, युरोपान वचपाची संदी मेळिल्ली. सो वी वेंट टू अ प्लेस कॉल्ड कॅटाकॉम्स पॅरिसान. सो सेंट्रलान आसा पॅरिसान. तुमकां एक वरभर लायनीन रावचें पडटा, 30 euro कॉस्ट दिवचो पडटा. सो एंट्री टिकेट 30 euro म्हणल्यार 3000 रुपया धरात. आनी जेन्ना तुमी भितर वता, अशें सकयल टनल्स आसा. सो वन्स यू गो डावन, इट्स अ व्हेरी लायक वन्स इन अ लायफ टायम एक करपाचो लायफान असलो एक्सपिरियन्स. पण एक्चुअली मेळटा दाखयता कितें? इट इज जस्ट मिलियन्स ऑफ स्केलेटन्स. सो सांगपाचें म्हणल्यार की इन युरोप एंड अदर प्लेसीस दे एक्चुअली मार्केटेड थिंग्स लायक स्केलेटन्स, आनी आमी गोंयान इतले सगळ्यान जे आसा तेच मार्केट करपाक शकनात. सो जेन्ना हांव हाजे बद्दल उलयता तेन्ना जेन्ना संजीव सरदेसाय टॉक दिता तेन्ना ते हे गोंया बद्दल डेफिनेटली म्हणटात की हांडीर आसा चेडो आनी सोडटा सगळो वाडो. आमचे इतले सगळे गोंयान आसा आनी ते आमी सारके दाखोवपाक पावना.
आनी सगळ्यांक आमी भायर वचून सोदता, फाल्यां आमी युरोपाक वता, फाल्यां आमी दुसरे इंडियेक वता, वेगळ्या पार्टांचेर. सो ताका लागून इतले सगळे जे गोंयान आसा ते जर आमी बरे दाखोवपाक प्रयत्न केले, इफ वी कम्पीट वीथ द बेस्ट प्लेसीस इन द वर्ल्ड वीथ रिस्पेक्ट टू द थिंग्स दॅट वी हॅव, आय थिंक गोवा हॅज लायक स्काय इज द लिमीट फॉर गोवा. आय थिंक अशेच तरेचे फुडें सांगपाचें म्हणल्यार जशे प्लेसीस डिस्प्ले करपाक सोदता, थोडे थोडे जागे आसात जंय बेजीक फेसिलिटीज सुद्दां मातश्यो कमी आसात, लायक ASI प्रोटेक्टेड सायट्स तुमी म्हणटा तश्यो. एक उदाहरण म्हणल्यार उजगाळी म्हणल्यार पंचायमळ, पेट्रोग्लिफ्स आसा, रॉक कार्विंग्स आसा, वन ऑफ द अर्लियस्ट पार्ट्स ऑफ सिविलायझेशन इन गोवा. थंय इट फॉर्म्स अ पार्ट ऑफ आर रिवना टूर, सोल ट्रॅव्हलिंगाच्या रिवना टुरान आमी तो पार्ट करतात. बट इफ यू सी द अप्रोच रोड टू दॅट इज व्हेरी व्हेरी ट्रिकी. मातयेचो रोड आसा, टॅक्सीचे लोक म्हणटात की आरे आमची टॅक्सी पाडटा, आमी वचचे ना थंय. सो ह्यो लोकांक दाखोवपाच्यो तरी कश्यो, अनलेस दीस इज सॉर्टेड, हाव डू यू एक्चुअली शोकेस समथींग वीच इज वर्थ वायल. आनी हांव फाल्यां म्हणना की फक्त हे करून फूल आय डोंट वॉन्ट सम कन्स्ट्रक्शन टू हॅपन देर टू चेंज द कंप्लीट लूक अँड फील ऑफ दॅट प्लेस न्ही, बट सम बेजीक फेसिलिटीज जर जाल्यो आनी इफ वी क्युरेट थिंग्स अराउंड इट, बिकॉज आय रियली फील द फ्युचर इज क्युरेटेड. We should come to places like Goa in India because of what it has to offer, not despite of the conditions. A lot of foreigners come to Goa and to India, in fact, की ना सगळे भोवपाचें बरें आसा, बट आमकां हे जातलें. वी मायट हॅव बॅड फूड, वी मायट हॅव बॅड ट्रान्सपोर्ट, वी मायट गेट रॉब्ड. सो हे आसपाक जायना. इट शूड कम बिकॉज द क्युरेशन इज सो गुड ऑफ द कंट्री ऑर द प्लेसीस दॅट बिकॉज ऑफ दॅट वी आर अट्रॅक्टेड. सो तें मातशें चेंज जावपाक जाय. संदीप, एक गजाल म्हणजे आता स्पिरिच्युअल टुरिझमाचें जेन्ना उलयता, म्हज्या तकलेन एक कितें विचार येता की गोंयान जे ट्युरिस्ट येतात ते हांगची देवळां पळयताच, तांकां गायड घेवन वता किंवा आनी कोण घेवन वता, ते ओल्ड गोवा विजीट केल्या शिवाय वचचेच ना. म्हणजे दीज आर अशें न्ही की गोंयान फक्त पब्स आनी हेच दाखयल्या. वी हॅव ऑलवेज शोन अवर टेम्पल्स म्हणया किंवा अवर चर्चीस म्हणया किंवा साफा मशीद विच इज अ हेरिटेज, हे ते पळयतात लोक. सो आयज हो जो सडनली स्पिरिच्युअल टुरिझम म्हणटा तो हो जो पॉलिटिकल लेवलाचेर सगळे उलोवंक लागल्यात किंवा इज इट ऑल्सो पॉलिटिकल इन अ सेन्स की बाबा एकाच धर्माक कडेनूच खंय तरी हे करून जेन्ना स्पिरिच्युअल टुरिझम म्हणटा, डज अवर लिडर्स मीन एंटायर स्पिरिच्युअल टुरिझम, सगळ्या तरेची स्पिरिच्युअलिटी, सगळ्या तरेचो कल्चर, काय इज इट ऑल्सो फ्रॉम एन एंगल ऑफ पुटिंग दॅट की एका धर्माचे कल्चर? एकदा पॉलिसी समजा केली, आता उदाहरण दिता एक फिल्म फेस्टिवलाची पॉलिसी. मनोहर पर्रीकरान फिल्म फेस्टिवल अर्ली 2000 हाडले, ट्युरिस्ट येवपाक लागले. आता फिल्म फेस्टिवल जेन्ना जाता, एकाच टायपाचे फिल्म थंय येनात, वेगळे वेगळे कंट्रीजांचे फिल्म येतात. आनी ते आज ऑलमोस्ट आमकां एक 20 वर्सां जावन गेली. फिल्म फेस्टिवल ज्या पद्दतीन डेव्हलप जावंक जाय आशिल्लें त्या पद्दतीन जावना. आमी एक्सपेक्टेशन धरिल्ले ट्युरिस्ट आमी विनिसाक कंपेर करताले, या वेगळे वेगळे बर्लिन फेस्टिवलाक कंपेर करताले, कॅन्साक कंपेर करताले. अजून पर्यंत आमी त्या लेवलाचेर पावले नात धरतो. पूण खंय तरी आमचें इम्प्लिमेंटेशन फेलियर आसा, पॉलिसी फेलियर ना. म्हाका दिसता फिल्म फेस्टिवल हाडून एक मनोहर पर्रीकरान एक बरो स्टँड घेतिल्लो का बियॉन्ड आमचे नॅचरल ब्युटी खंय तरी एक वेगळे आमी एक सुरवात करुया. आनी फिल्म वॉज अ गुड मिडियम टू पोर्ट्रे गोवा. इम्प्लिमेंटेशन फेलियर जाला. खंय तरी आज बसून ती रिइवॅल्युएट करून वेर वी हॅव गॉन रॉंग, वॉट वी हॅव टू डू रायट, हे पळोवपाची गरज आसा. रिलिजियस ट्युरिझम सुद्दां, स्पिरिच्युअल ट्युरिझम सुद्दां आमी समजा आज एक पॉलिसी स्टँड घेतला, हो बरोच आसा. म्हणपाक शकना का इट विल ओन्ली बेनिफीट हिंदूज ऑर ओन्ली. कॉन्फरन्सीस करा, वेगळे वेगळे वर्ल्ड लिडर हाडात. फाल्यां कॅथलीक लिडर्स येवंक शकतात गोंयान. आज एक्सपोजिशनाक लागून कितलेशेच ट्युरिस्ट येतात. सो जेन्ना एक पॉलिसी डिसिजन घेतले, गव्हर्मेंट कॅनॉट से इट इज स्पेसिफीक टू वन कम्युनिटी. वेगळे वेगळे कॉन्फरन्सीस करा, कन्वेन्शन्स करा, रिलिजियस सेरेमनीज करात हांगा, आनी ट्युरिस्ट येतले बिकॉज गोवा हॅज अ लॉट टू ऑफर. आनी एक उदाहरण दिता तुमकां. आतां स्पोर्ट्स पॉलिसी गव्हर्मेंटान केल्या, नॅशनल गेम्स हाडल्यो, कितलेशेच लोक आयले गोंयान, एथलीट्स आयले. आज वेगळे वेगळे असोसिएशन्स व्हडले व्हडले स्पोर्ट्स इव्हेंट्स करतात, कारण इन्फ्रास्ट्रक्चर आज गोंयान तयार जाला. आमीच हांव बॅडमिंटनान इनवॉल्ड आसा म्हणून हांव जाणा. आमी वर्साक एक 3-4 नॅशनल इव्हेंट्स करतात, आनी एक नॅशनल इव्हेंटाक 2000 प्लेयर्स येतात. तांचे बरोबर पेरंट्स येतात, तांचे बरोबर तांचे फॅमिली फ्रेंड्स येतात, आनी कोण येतात. आनी एक ओवरऑल एक ट्युरिझम कल्चर डेव्हलप, स्पोर्ट्स ट्युरिझम कल्चर डेव्हलप जाता. तातूंत
हॉटेल्सांक बेनिफीट जाता, एक रिपल इफेक्ट जो बरोबर जाता एलायड सगळ्योच ऍक्टिव्हिटीज सगळ्या सेक्टर्सांक बेनिफीट जाता. सो अशें म्हाका दिसता जेन्ना एक पॉलिसी डिसिजन गव्हर्मेंट घेता तेन्ना इट कॅनॉट बेनिफीट ओनली वन कम्युनिटी, इट विल बेनिफीट द होल लार्जर सेक्शन. पण तू एक गजाल जी म्हणली विच इज व्हेरी इंटरेस्टिंग की हे पुतळ्यांच्यो ज्यो शर्यती चल्ल्या हय, की हय. इतले इंच तितले इंच हय. वॉट अबाउट द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स म्हणजे जशें हय. तुवें म्हळें की वी हॅव अ हिस्ट्री आनी त्या हिस्ट्रीक लागून इतलेशे स्ट्रक्चर्स ऑलरेडी गोंयान आसात. इज गव्हर्मेंट रियली टेकिंग केअर ऑफ दोज स्ट्रक्चर्स अँड प्रमोटिंग दोज स्ट्रक्चर्स म्हणजे हांव टेम्पल्स आनी हेच म्हणनात म्हाका दिसता कितलेशेच लिस्ट डावन केल्ले आसा आमच्या वेबसायटीचेर बट कोणाक खबर सुद्दां ना की ह्यो गजाली आसा म्हणजे सारकें. दिवार आसा किंवा फोंड्या आसा. रायट. सो हांचे कितें हाव डज गव्हर्मेंट प्रमोट दीस थिंग? No, this there has been a failure. No, I'm not just saying of this government. एक कंटिन्युअस दर तूं आफ्टर पोर्चुगीज लेफ्ट जे गव्हर्मेंट्स आयल्यात ऑर लेट अस से फ्रॉम 2000 ऑनवर्ड्स इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्दतीन डेव्हलप जावंक जाय आशिल्लें एक जेन्ना फॉरेन ट्युरिस्ट येतात आज डॉमेस्टीक ट्युरिस्ट वाडत आसात आमचे कारण इंडियाचें पॉप्युलेशनूय वाडटा आनी त्या ट्युरिस्टांक त्या भितर एक गोवा इज स्टील ब्युटिफूल एक फॉर डॉमेस्टीक टुरिस्ट बट इंटरनॅशनल टुरिस्ट आज वेगळ्या वेगळ्या जाग्यार वचपाक लागल्यात. आज 10 lakhs सुद्दां जे आमकां प्री कोविड येताले इट वॉज ऑल्सो व्हेरी स्मॉल. वरुण विल एग्री वेन यू कम्पेर गोवा टू पॅरीस या टू अदर प्लेसीस धर तो थायलँड सुद्दां आज बँकॉक सुद्दां धर इट इज ऑलमोस्ट मोर देन 2 crores रायट. करेक्ट. आणि गोंयान इट इज जस्ट 5 lakhs. सो वॉट आर वी लेस देन 3%. So what is the potential of Goa? Goa's potential is huge. Why can it not grow? आणि मेन कारण हे जे लोकल प्रॉब्लेम्स आसा आमचे कडेन आज बरे पब्लीक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ना, आमचे कडेन आज बरे रोड्स डेव्हलप जाल्ले ना, आमचे कडेन बाकीचे जे कनेक्टिविटी आसा ती डेव्हलप जाल्ली ना. सो हे आमी समजा इम्प्रूव केलें गव्हर्मेंटान हाजेर लक्ष दिवपाक जाय. आमी इन्फ्रास्ट्रक्चर कशें वर्ल्ड क्लास डेव्हलप करतले. आज पोल्युशन खंय पावला, एअर क्वॉलिटी खंय पावल्या. सो ह्या गजालीर लक्ष घाले जाल्यार वाय वॉन्ट ट्युरिस्ट कम. ट्युरिस्ट आज श्रीलंकेक वतात, आज बँकॉकाक वतात, दुबय वतात, टोकियो वतात. दीस सिटीज हॅव डेव्हलप्ड. वाय हॅजंट गोवा डेव्हलप्ड? वरून होच डिबेट मुखार व्हरतना की जशें ताणें म्हळें की देर आर सो मेनी अदर कंट्रीज जे लोक वतात गोंयकारूय वतात यू ट्रॅव्हल अ लॉट. हांवें पळयलां की बाकीच्या कंट्रीजांनी सादो तांचो एक रायटर आनी आर्टिस्ट आसल्यार सुद्दां ताचें घर म्हणया किंवा एनीथींग अलायड म्हणजे ताच्या भोंवतणी आशिल्ले सुद्दां ते टुरिजम इंडस्ट्रीक जोडून उडयतात. वेरेज आमच्या गोंयान वी नो आमच्या रायटर्सांची घरां कशा कंडिशनान आसा ऑर हाव दोज रायटर्स डायड म्हणटा तशें आज कोणाक तांचें पडिल्लें ना. सो वॉट इज इट दॅट दीस countries are doing differently that Goa can do? आणि soul traveling was a beautiful venture. So तातूंतल्यान have you been able to थोडी तरी पर्सेंटेज टॅकल करूंक शकला काय कितें? हो खरोच एक्चुअली बरो प्रश्न आसा. जेन्ना आमी ट्रॅव्हल करतात पळय खंय भायर गेले एक्चुअली तुमकां रायटर्सांचेर ना तांच्या स्टोरीचेर फूल एक्सपिरियन्स करपाक मेळटा. 4 5 वरांचे मोजार्टाचो ट्रेल आसता. ऑस्ट्रियान गेले मोजार्टाचेर एक ट्रेल आसतलो ताजेर ते इट्स नॉट ओन्ली द पीपल हू कंडक्ट द ट्रेल बट बाकीचे स्टेक होल्डर्स ताजेर पयशे करता. म्हणल्यार कॅफे जालो त्या थिमाचो जाल्यार आनी कितें जालें अशें सगळ्या जाग्याचेर तांचे रायटर्स, तांचे एक्टर्स, तांचे सेलिब्रिटीज तांच्यो एक्चुअली एक्सपिरियन्सीस क्रिएट केल्या. हांगा आमचे ते मातशें कमी जाता. म्हणल्यार आमी आय डोंट नो रिस्पेक्ट कमी करता काय आमकां तें तकलेर येना, आमी एंटिसिपेट करना की फुडाराक हाजेच इट कॅन एक्चुअली बी अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ ट्युरिजम. सो ते म्हाका दिसता आनीक जावपाक जाय बिकॉज देर इज सो मच दॅट हॅपन्स ऑल ओवर. आनी इफ वी कॅन पूट सम थॉट इन टू दीस न्ही की फायनली इतलो कॉन्सेप्ट आसा, इतले महान मनीस गोंयान जावन गेले, वेगळ्या वेगळ्या फिल्डांनी जावन गेले, रायटर्सूच म्हणा, आर्टिस्ट म्हणा, कोरियोग्राफर्स म्हणा, डान्सर्स म्हणा, इतले महान मनीस जावन गेले. तांचे आमी कशे तरेन ट्युरिजमान तांचे ग्रेटनेसाचो युटिलायझेशन ट्युरिजमान करून लोकांक अट्रॅक्ट करपाक शकता. आय थिंक दीस कॅन बी अ बीग गेम चेंजर बिकॉज आमी सद्या त्या तरेन चिंतत नात. फायनली आमकां कितें सद्या ट्युरिजमान करता की एक जागो मेळ्ळो ताजेर कितें तरी करपाचें नाल्यार खंयची तरी आयडिया कॉपी करपाची, झीप लायन जावं नाल्यार आनीक कितें की त्यो खंय तरी आनीक चलतात. नेदरलँड्सान चलता नाल्यार खंय पोर्तुगालान चलता, हांगाय चलतल्यो काय. सो वी जस्ट कॉपी दॅट and we try to work with it. It does not work in the longer run. If you can do original things like this, create things around what is existing and maintain that. कित्याक एक म्हणल्यार क्रिएट करप एक गजाल but actually making sure you're facilitating how to access that, what is the story around it,
वॉट आर द फेसिलिटीज टू गेट देर. तातूंत तुमचो पब्लीक ट्रान्सपोर्ट आयलो, तातूंत तुमचो वेस्ट मॅनेजमेंट आयलो, रावपाच्यो गजाली आयल्यो, ते जर केले न्ही, कित्याक ते खूब बरें करतात. बाकीचे देश सद्या आसात ते खूब बरें करतात. गोंयान आनी ओवरऑल इंडियेन हे जर केलें न्ही, आय थिंक दीस इज द वे फॉरवर्ड. कित्याक आय थिंक ह्या फाटल्या म्हयन्यांनी अमिताभ कंटान एक स्टेटमेंट केल्लो. अमिताभ कंट वॉज द शेर्पा ऑफ G20 इन इंडिया, की तुम्ही टॅरिफ बिरीफ करता पळय सगळे, द बेस्ट वे टू गो आउट ऑफ इट इज टुरिझम. You actually have to make sure tourism counters that, because that is how you don't have to then worry about American 50% घाले 100% घाले आनी काय करपाची गरज ना. सो अशेंच हेच चिंतून जर आमी गोंयान केले और बाकीच्या इंडियेन केले, की वी क्युरेट फॉर थिंग्स दॅट आर एक्झिस्टिंग, आनी अगेन कॉपी करपाची कांयच गरज ना. कित्याक इतले सगळे आसा, इतलो सगळो कॉन्टेंट भरला, तो फक्त ताचो वापर करून प्रोजेक्ट करपाक जाय. आय थिंक थिंग्स वील डेफिनेटली चेंज इन फ्युचर. बरोबर. आणि आय थिंक आज म्हणजे जेन्ना हो हांगा आरपोरा सगळो इन्सिडन्स घडलो तेन्ना कितलेशेच क्वेश्चन्स आमच्या मुखार आयले आनी द पार्टी स्टार्टेड ऑल्सो डिमांडिंग की एक सेक्युरिटी ऑडिट जावचें. आय डोंट रियली थिंक की आमच्या गव्हर्मेंटा कडेन ते सद्या आसा की जे स्ट्रक्चर्स ऑलरेडी आसा थंयची बाबा सेक्युरिटी कितें आसा. फाल्यां जर कितें घडलें जाल्यार हाव डज द गव्हर्मेंट टॅकल दीस इशू. लास्ट क्वेश्चन घेता दोगां कडेन की गोवा इज बींग वॉच फ्रॉम एवरीवेअर. म्हणजे प्रत्येक जाण गोंय म्हळें की आमी सुद्दां जेन्ना खंय वता तेन्ना ओ गोवा अशें दॅट इज द फर्स्ट हे. आनी गोंयान कितें चल्लां हें प्रत्येक जाण पळयत आसता. आर वी फ्युचर रेडी? आर वी प्रिपेर्ड फॉर द फ्युचर वेन इट कम्स टू टुरिझम? आनी कितें जावंक जाय अशें तुमकां दिसता? म्हाका दिसता फ्युचराक तर डेफिनेटली वी आर नॉट प्रिपेर्ड. कारण ईच मिनिस्टर इज थिंकिंग फॉर how is looking at Goa as a business, right? Next election. No, and looking at Goa as kind of a property, and how much money he can make from that property. तो चिंतना का फ्युचरा खातीर कितें करपाक जाय. म्हणजे ही इज नॉट थिंकिंग ऑफ पॉस्टेरिटी. खंयचोच मिनिस्टर आज ते चिंतना. आनी लोकूय तशेंच जाल्यार, कारण जे पयशे येतात ते डिस्ट्रीब्यूट करतात, कारण गोंयचें पॉप्युलेशन कमी आसा आनी 4-5 हजार लोकांक वांटून दिले जाल्यार ते मागीर तांकांच मतां मारता. म्हणून अशें कल्चर आज पॉलिटिकल कल्चर असो जाला. खंय तरी म्हाका दिसता लोकांकूय चेंज जावपाक, लोकांनी एक सुरवात करपाक जाय. का इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे आसा तांकां प्रश्न विचारपाक जाय. कारण आमचे रस्ते कित्याक सारके ना, आमचे बाकीचे पब्लीक ट्रान्सपोर्ट कित्याक सारके ना, आमचे ट्युरिस्ट स्पॉट अजुनूय कित्याक डेव्हलप करुनात, हांणी म्हणलां तशें अप्रोच रोड कित्याक करनात सारके. सो आज एज लोकल्स ओन्ली वी आर नॉट एबल टू विजीट दीज प्लेसीस. कारण थंय ते प्रमोटूय बरे जायनात आनी थंय कशें पावपाकूय आमकां डिफिकल्ट जाता त्या जाग्यांनी. ह्यो सगळ्यो गजालीचे एक म्हाका दिसता ओवरऑल करपाची गरज आसा. सिस्टम ओवरऑल जी आसा पळय, आनी बियॉन्ड वॉट वी ऑलरेडी हॅव धरतो, वी हॅव टू क्रिएट ट्युरिस्ट स्पेसिफीक प्लेसीस. आज आमचे कडेन खूब कमी आसात. वेरी ट्युरिस्ट कॅन कम अँड हॅव दॅट एक्सपिरियन्स. आज वॉटर पार्क म्हणटले या चिल्ड्रन्स सेंटर लायक डिझनीलँड कितें तरी क्रिएट करूंक शकता. आगवाडान तेन्ना घेतिल्ली जमीन कितलीं वर्सां जालीं, 20 वर्सां जालीं, आज पर्यंत ती डेव्हलप जावना. सो गव्हर्मेंटान समजा एक कितें तरी इनिशिएटीव घेवन एक ट्युरिझम डेव्हलप करपाक लागून कितें तरी पॉलिसी घेतल्या जाल्यार इतलीं वर्सां कित्याक लागता. सो गव्हर्मेंटान हाजेर विचार करून एक फ्युचरा खातीर तुमी म्हणटा तशें फ्युचरा खातीर एक पॉलिसी करची. सिंगल विंडो क्लियरन्स. आज आमी हाजे आरपोराचे जे इन्सिडंट घडला कोणाक खबर ना. खंयच्या डिपार्टमेंट एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटार पुश करूंक सोदता. खंय तरी एक सिंगल विंडो क्लियर हें करून डिपार्टमेंट करून जो बिझनेसमॅन इन्वेस्टूय करूंक शकता तो ही हॅज टू डील विथ वन एजन्सी. आज तो इतले एजन्सी कडेन डील करता, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फ्रॉम बिझनेस पर्स्पेक्टीव. म्हणटा फायर एनओसी हाड, कन्स्ट्रक्शन एनओसी हाड, आनी कसली एनओसी हाड. सो हे सगळे करून इन्वेस्ट करून आज आमी त्या ओनराक ब्लेम करता धरतो. पण समजा एक सिंगल विंडो हे आशिल्ली एजन्सी आशिल्ली, मे बी ऑल द बिझनेस पीपल हुएवर वॉन्ट टू इन्वेस्ट would have actually invested, would have actually benefited in this. आणि हे जे आज जाला ते जावचें नाशिल्लें. सो ऑल दीज फॅक्टर्स म्हाका दिसता एक सिस्टम ओवरऑल करपाची गरज आसा. बरोबर. आनी म्हाका दिसता असो सिस्टम आयल्यार जे आज आमी उलयतात की हफ्ते वतात कोणा ते हफ्ते होपफुली कमी जातले की एक मनशाक कॉन्फिडन्स मेळटलो की बाबा हफ्ते दिनासतना म्हजें काम जावंक शकता.
Varun, what do you think? Where is Goa heading and what is our future? आयडियल इज नेवर प्रॅक्टिकल म्हणून आमकां पयलीं शिकयतात सायन्सान. नाव एक गजाल जशें तूं म्हणटालें की सोल ट्रॅव्हलिंग कितें केलां, द थिंग आय एम मोस्ट हॅपी अबाउट इज वी हॅव अ टीम ऑफ अराउंड 30 पीपल, यंग पीपल फ्रॉम वेरियस बॅकग्राउंड्स. कोण जियोलॉजिस्ट आसा, कोण थिएटर आर्टिस्ट आसा, कोण मागीर आनी इंजिनियर्स आसात. एंड दीज पीपल आर एक्चुअली कॉन्ट्रिब्युटींग टू टुरिजम एज it's their jobs, not as their hobby. So they actually 9-10 वरां दिसाक घालतात तातूंत. So if you have these young people actually trying to do things, nek करपाक लागले जाल्यार हळूहळू चेंजीस जातल्यो. सेकंडली इन्वॉल्विंग अ लॉट ऑफ लोकल कम्युनिटीज. आतां आमी खुबशे हातून आमचो बेकिंग एक्सपिरियन्स खूब येता. लायफ ऑफ पाव म्हणून म्हाजोड्डा करता तो, जंय आमी एका ओल्ड बेकरीन वता आनी ही यू शो हाव टू मेक पाव इन अ बेकरी. नाव दिस इज अ स्मॉल कॉन्सेप्ट वीच एक्चुअली बेनिफिट्स. आतां थोडे प्रोफेशन्स अशे आमचे जाले बेकिंग नाल्यार रेंदेर, तांकां ऑन इट्स ओन इट मायट बी डिफिकल्ट टू सस्टेन. सो एडिंग अ टुरिजम मॉडल टू मेक शुअर दे सस्टेन एंड मेक इट एक्सायटींग फॉर देम, मेक इट लायक फाल्यां भुरग्यांक कूल दिसता बीइंग दीस प्रोफेशन एंड दे कॅन कंटिन्यू इट. कित्याक नाल्यार ते फुडें कंटिन्यू जावचें ना. अशें इन्वॉल्विंग दीस लोकल कम्युनिटी इन सच वे ऑल्सो मेक्स अ बिग डिफरन्स. आनी तिसरें म्हणल्यार जशें तुवें स्पिरिच्युअल टुरिजमाचेर म्हणलें, आय थिंक दीज आर व्हेरी इंटिग्रल पार्ट्स ऑफ टुरिजम इन गोवा that cannot overshadow the tourism of Goa. It should be integrated. जशें आमच्या ट्रेल्सांनी आमी जांबावले देवळान वता, आमी देवकी कृष्णाच्या देवळान वता, चोडणा वता. माशेलान आसता टोर्स आनी चोडणाय आसता. सो चोडणा इज द ओरिजिनल लोकेशन ऑफ द टेम्पल. अगेन द स्टोरी इज व्हेरी एंगेजिंग फॉर पीपल की फर्स्ट वन ऑफ द ओनली देवकी कृष्ण टेम्पल्स इन द होल कंट्री गोंयान आसता. सो दीस स्टोरीज बिकम व्हेरी एंगेजिंग एंड दॅट शूड बी पार्ट ऑफ द नॅरेटिव्ह. चर्चीनी वतात, बेसिलिका ऑफ बॉम जिजस वा वेगळ्यो, देर इज आर लेडी ऑफ रोजरी म्हणून आसा वयर, जंय कावी आर्ट आसा. Very engaging story. So this should be integrated because tomorrow if you just want to make it spiritual, you will have to compete with Kashi and Jaipur. बरोवन हाजेर हांव एक ऍड करता. आमी जो एज ग्रुप आसता न्ही, दॅट ऑल्सो मेक्स अ डिफरन्स. कारण वेन वी टॉक ऑफ बीच आनी बाकीचे जे नॅचरल ब्युटी स्पॉट्स आसता, वॉटरफॉल एंड ऑल, मोस्टली यंग क्राउड टेंड्स टू गो मोर. आनी जे स्पिरिच्युअल टुरिजम आसता या हेरिटेज हे आसता, द सिनियर क्राउड goes to tend to go more. We have to cater to both these sections. Correct. And storyline should be that की फाल्यां it should not be just a old temple हांगा पळय म्हणून, की हांगा अशी काणी आसा, हांगा अशें घडलां, देवूळ चर्च मॉस्क जालें. सुर्लाताराची खूब ब्युटिफूल स्टोरी आसा इनवॉल्ड इन शिगम्याच्या वेळार आसता, नाल्यार इवन साफा मस्जिदाची स्टोरी आसा. सो तशें जर केलें न्ही जाल्यार म्हाका दिसता चेंजीस जावपाक पावतल्यो. आनी आय डोंट नो गव्हर्मेंट डुईंग इट, आय मीन वी शूड डू इट इज वॉट आय फील. कित्याक आमी तशेंच पळयलां लास्ट फ्यू वर्सांनी की वेन यू स्टार्ट पुशींग न्ही थिंग्स स्टार्ट हॅपनिंग म्हणून. सो तशेंच तेच मनान घेवन आमी खंय तरी म्हाका दिसता आमचे हे जे शिगमो तरी अजुनूय ते कल्चरल फ्लेवर आसा, पण कार्निवल मातशें चेंज करपाची गरज आसा. कारण कार्निवल जो ब्राझिलाक जाता, इट इज अ फूल फ्लेज फेस्टिवल. वर्सभर दे प्लॅन फॉर इट. त्या भशेन ते ऑल अरावंड एक्टिविटीज जाता. आज आमचो एक दीस येता, नाचतात, वतात, असो कार्निवल न्ही एक्चुअली. सो कार्निवल इज अ गुड कॉन्सेप्ट. ब्राझिलियन कार्निवल पळया, पोर्चुगीज कार्निवल, स्पॅनिश पळया. तशें आज जो आमचो इंडो युरोपियन कल्चर आसा, खंय तरी कार्निवल कॅन ऑल्सो बिकम अ व्हेरी प्रॉमिनंट ऑल इयर फेस्टिवल. तसली गरज आसा गोंयान. आर्टिस्टांक ऑल अरावंड इवन सॉरी तुमकां कट ऑफ केलो, बट इतलें पोटेन्शियल आसा. आमी जस्ट ते एक्झॅक्ट प्रोजेक्ट करनात, जशें तुमी म्हणलें सर. रायट. आनी आय थिंक गोंया कडेन दिवपा सारकें खूब आसा. आतां ते कोण दितलो जशें तुवें म्हळें, हो प्रश्न आसा. कारण तूं ज्यो स्टोरीज सांगतात दीज आर नॉट स्टँड अलोन स्टोरीज की ह्यो देवळाच्यो स्टोरीज किंवा ह्यो चर्चीच्यो स्टोरीज. आमचे कडेन इतल्यो स्टोरीज आसा ज्यो आयज जे आमी म्हणटात की गोंयान कशे सगळे तरेचे लोक एकठांय रावतात, ह्यो काणयोच खंय तरी आमकां एकठांय रावपाक प्रेरणा दितात. दीस इज वॉट अवर हिस्ट्री इज, ज्यो केन्नाच म्हाका दिसता प्रोजेक्ट जायना. सो वेदर कोण तरी स्पिरिच्युअल टुरिजमाचे खंय तरी स्टेजी वयल्यान स्टेटमेंट करता ऑर खंयच्या तरी वेबसायटीचेर आमकां एक्सपिरियन्शियल टुरिजम दिसता, हें फक्त स्टेटमेंट आनी खंय तरी थंयच उरनासतना हें खरें रियलिटीन येवं. आनी म्हाका दिसता जे प्रयत्न इंडिविज्युअल्स ऑर गव्हर्मेंट सोडून बाकीचे लोक करतात, त्याही बी प्रयत्नांक खंय तरी सरकाराचो सपोर्ट मेळूं आनी आमचें टुरिजम मुखार व्हरूं. आयज तुमी दोगूय जाण ह्या चर्चेंत सामील जाले, त्या खातीर तुमकां देव बरें करूं. पळयत रावात द वॉयस फॉर गॉड. The Voice for Goy.